भारताचा कोहिनूर निखळला. आपला भारत देश हा हिऱ्यांची खाण आहे, तर सर रतन टाटा त्यापैकी एक मोलाचा हिरा आहेत. त्यांच्या नावातच रत्न आहे. माणसातला देव म्हणजे रतन टाटा सर. जगात खूप कमी माणसं अशी असतात की ज्यांच्या प्रेरणेतून अनेक आयुष्य घडले जातात. त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे सर रतन टाटा. रतन टाटा हे नाव भारतीयांच्या मनावर इतकं खोलवर गोंदलं गेलं आहे की सर रतन टाटा आता आपल्यामध्ये नाहीत, ही भावनाच खूप मोठी आहे आणि मनाला अस्वस्थ करणारी देखील आहे. ते आपल्या भारताचा खरा कोहिनूर हिरा होते. रतन टाटा हे शांत स्वभावाचे आणि मृदुवाणीचे होते. टाटा समूहातील कुठल्याही कॅन्टीनमध्ये गेले तरी ते स्वतः रांगेत उभे राहायचे. त्यांनी शिपाई, ड्रायव्हर किंवा कुठलाही कर्मचारी असो, त्याला सन्मानानेच वागवलं. आज मी तुम्हाला अशा या थोर आणि महान व्यक्तिमत्वाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी ब्रिटिश राजवटीत मुंबई येथे झाला होता. त्यांचे वडील होते नवल टाटा. रतन टाटा 10 वर्षाचे असताना त्यांची आई वडील विभक्त झाले. तेव्हापासून त्यांचे संगोपन रतनजी टाटा यांच्या आजीने केले. मुंबईच्या चॅम्पियन स्कूलमध्ये त्यांनी 8वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉमन स्कूल शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी 1955मध्ये न्यूयॉर्क येथील रिव्हरडेल कंट्री या स्कूलमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1962मध्ये रतन टाटा यांनी जमशेदपूरमधील टाटा स्टीलच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. रतन टाटा जमशेदपूरमध्ये 6 वर्ष होते. तिथे त्यांनी सुरुवातीला शॉप फ्लोअरवरील सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून स्वतः काम केले व आपली अप्रेंटिसशिप पूर्ण केली. त्यानंतर त्यांना प्रकल्प व्यवस्थापक बनवण्यात आलं होतं. नंतर ते व्यावसायिक संचालक असलेल्या S.K. नानावटी यांचे विशेष सहाय्यक झाले. रतन टाटा यांच्या मेहनती स्वभावाची ख्याती मुंबईपर्यंत पोहोचली होती आणि JRD यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतलं. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या सेंट्रल इंडिया मिल आणि नेल्को या कंपन्यांना रुळावर आणण्याची जबाबदारी JRDंनी रतन टाटा यांच्यावर सोपवली होती. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 3 वर्षांमध्येच नेल्कोचा कायापालट झाला. कधी काळी आर्थिक संकटांना सामना करणारी ही कंपनी आणि एवढ्या मोठ्या अडचणीत असलेली नेल्को कंपनी नफा कमवायला सुरुवात केला. यानंतर 1991मध्ये वयाच्या 86व्या वर्षी JRD टाटांनी टाटा समूहाचं चेअरमनपद सोडलं. त्यावेळेस त्यांनी रतन टाटा यांची निवड केली, जे ही जबाबदारी सांभाळण्यासाठी योग्य व्यक्ती होते आणि हे जबाबदारी सांभाळण्याची योग्यता असणारे टाटा समूहामध्ये ते एकच होते. JRD टाटा यांना वाटलं की रतन टाटांच्या जमेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचं आडनाव टाटा होय. सुरुवातीला अनेकांनी रतन टाटांच्या व्यावसायिक आकलनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र 2000मध्ये त्यांनी टाटापेक्षा दुपटीने मोठ्या असलेल्या टेकली या ब्रिटिश समूहाचं अधिग्रहण करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. आज टाटा समूहाची ग्लोबल बेवरेजेस जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे. त्यानंतर रतन टाटांनी कोरस ही युरोपमधील सर्वात मोठी पोलाद कंपनी विकतच घेतली. टाटा समूहाने ही कंपनी विकत घेऊन आणखी एक प्रकारे त्यांची क्षमता सिद्ध केली होती. 2009मध्ये दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये त्यांनी पीपल्स कार म्हणून लोकांसमोर आणलेल्या नॅनोचं अनावरण केलं. त्यावेळेस त्या कारची किंमत केवळ 1 लाख रुपये होती. 1998मध्ये टाटा मोटर्सने इंडिका ही कार बाजारात लॉन्च केली होती. ती भारतात डिझाईन करण्यात आलेली पहिली कार होती. सुरुवातीला कारला अपयश आलं आणि रतन टाटांनी ती फोर्ड कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस रतन टाटा डेट्रॉईटला गेले असताना
बिल फोर्डने त्यांना विचारलं की त्यांनी या क्षेत्राबद्दल पुरे ज्ञान नसताना यात प्रवेश का केला. त्यांनी टाटांना हा टोमणा मारला की जर त्यांनी इंडिका विकत घेतली असती तर ते भारतीय कंपनीवर मोठे उपकारच केले असते. बिल फोर्ड यांच्या या वर्तणुकीने रतन टाटांची टीम खूप नाराज झाली होती आणि बोलणी पूर्ण न करताच ते तेथून सर्वजण निघून आले. त्यानंतर 10 वर्षांनी परिस्थिती खूप बदलली होती. 2008मध्ये फोर्ड कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली. त्यामुळे त्यांनी जॅग्वार आणि लँड रोवर हे ब्रिटिश ब्रँड लक्झरी कार ब्रँड्स विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस बिल फोर्ड यांनी मान्य केलं होतं की फोर्डच्या या लक्झरी कार्स कंपन्या विकत घेऊन भारतीय कंपन्या त्यांच्यावरती मोठे उपकार करतील. रतन टाटांनी 2.3 अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये या दोन कंपन्या मोठ्या ब्रँड्सचं अधिग्रहण केलं. अपमान प्रत्येकाचा होतो, पण महान असणारी व्यक्ती अपमानाचा बदला आपल्या प्रगतीने घेतात हे त्यांनी सिद्ध करून दिले. एकदा प्रिन्स चार्ल्स यांनी टाटांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचं ठरलं होतं. हा कार्यक्रम बकिंगहॅम पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता. यासाठी रतन टाटा यांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी कार्यक्रमाला येण्याचं मान्यही केलं होतं. कार्यक्रमाची तारीख ठरली होती 10 फेब्रुवारी 2018. पुरस्कार घेण्यासाठी रतन टाटा इंग्लंडला जाणार होते, पण त्याच वेळी नेमकी त्यांच्याकडे असलेल्या टिटू आणि टँगो या 2 कुत्र्यांपैकी टिटू आजारी पडला. त्याला सोडून इंग्लंडला कसं जायचं असा विचार करून टाटांनी पुरस्कार घेण्यासाठी इंग्लंडला जाणं रद्द करून टाकलं. रतन टाटा यांचा मोठेपणा सांगणारं हे एक उदाहरण. जेव्हा कार मालक गाडीत बसतो तेव्हा मालक मागे बसतो, कारण पुढे ड्रायव्हर गाडी चालवत असतो. ते ड्रायव्हरसोबत बसणं पसंत करत नाही. पण रतन टाटा कायम एक नियम पाळायचे. ते नेहमी कुठेही जात असले तरीही, कमी किंवा जास्त वेळासाठी जात असले तरीही, सोबत कोणी असेल किंवा नसेल तरीही कायम त्यांच्या ड्रायव्हरच्या बाजूलाच ते बसायचे. ते आपल्या कर्मचाऱ्यांची देखील इतकी काळजी घेत असत की टाटा ग्रुपचा डोलारा किती मोठा आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या कंपनीत हजारो कर्मचाऱ्यांनी आजवर काम केलं असेल. त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी असणारी काळजी आपल्याला त्यांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून येते. त्यांच्याविषयी आणखी एक आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे एकदा आजारी कर्मचाऱ्याला ते भेटायला गेले होते मुंबईतून पुण्याला. रतन टाटा यांनी जमशेदजी टाटा यांची परंपरा अखंडित चालू ठेवली होती. टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या श्वानांना आश्रय कायम मिळत राहील याची तरतूद केली. बॉम्बे हाऊसमध्ये श्वानांसाठी अन्न, पाणी आणि खेळणी यांची तरतूद करण्यात आली. फक्त बॉम्बे हाऊसमध्येच नाही तर टाटांच्या पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये देखील भटक्या कुत्र्यांना कोणीच अडवत नाही. त्यांनी स्वतःसाठी एखादं ड्रीम हाऊस उभं केलं नाही, पण मुंबईत महालक्ष्मीला प्राण्यांसाठी एक हॉस्पिटल बनवलं आहे. भारतात कोरोनाचं संकट आल्यानंतर आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी म्हणून रतन टाटांनी तात्काळ टाटा ट्रस्टकडून 500 कोटी रुपये आणि टाटा कंपन्यांकडून 1000 कोटी रुपयांची मदत केली होती. स्वतःला मोठ्या धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्यसेवकांना राहण्यासाठी त्यांनी टाटांच्या लक्झरी हॉटेल्सचा वापर करण्याची ऑफर दिली होती. असं पाऊल उचलणारे ते एकमेव व्यावसायिक होते. रतन टाटा यांनी अनेक जागतिक स्तरावर देखील मोठा ठसा उमटवला आहे. टाटा समूह जॅग्वार आणि लँड रोवर यासारख्या जगप्रसिद्ध ब्रँड कारचे उत्पादन करतो, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जगातील सर्वात प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे. हे सर्व साम्राज्य उभं करण्यामागे रतन टाटांचे मोठे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. महाराष्ट्र सरकारने रतन टाटा यांना उद्योगरत्न म्हणून देखील नावाजलेले आहे. एकूण संपत्तीच्या 65% संपत्ती समाजसेवेसाठी अर्पण करणारे महान व्यक्तिमत्व म्हणजेच रतन टाटा.
माणसातला देव गेला, आपल्या देशाचा बाप माणूस गेला. या भूमीतला व्यवसाय नावाच्या कोळशात भारताला मिळालेला एक कोहिनूर हिरा गेला. आणि या कोहिनूर हिऱ्याला त्यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं कमी आहे, त्यांच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमी आहे. असं म्हणतात ना की लाख मरावेत पण लाखोंचा पोशिंदा मरू नये. अशा या महान व्यक्तिमत्वाला, बाप माणसाला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. शतशः प्रणाम.